नंदुरबार जिल्ह्यात महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। मात्र या पावसामुळे शासनाच्या अनेक कामांची पोलखोल जी आहे ती उघडकीस आली असल्याचे दिसून येत आहे। हा प्रकाश नदी तापी नदीवरील प्रकाशैतल पूल आहे आणि या पुलाची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेक तक्रारी ज्या आहेत त्या केल्या गेल्या होत्या। त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून या ठिकाणी डागडुजी करण्याचे आश्वासन दिलं होतं। मात्र डागडुजी जरी झाली असली तरी देखील महिनाभराच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसामुळे या डागडुजीची पोलखोल जे आहे ते पुन्हा एकदा झालेले आहेत। आपण पाहू शकतो की या पुलावरती खड्डे की खड्ड्यावरती पूल असं काहीचा प्रश्न जे होता आता उपस्थित होताना दिसून येत आहे। ठिकठिकाणी या पुलावरती खड्ड्यांचे साम्राज्य जे आहे ते पसरलेले आहे। या पुलावरून दररोज हजारोच्या संख्येने वाहन जे आहेत ये जा करत असतात। त्यामुळं आता जे वाहनधारक आहे आता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती उपस्थित झालेली आहे। प्रकाशा नदीवरील हा जो काही पूल आहे हा पूल जो आहे हा गुजरात आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याला जोडणारा महत्वाचा पूल आहे। त्यामुळे या पुलावरनं वाहनांची संख्या जी आहे ती अगणित आहे। त्यामुळं या पुलाची दुरावस्थी करावी यासाठी अनेक तक्रारी ज्या आहेत त्या केल्या गेल्या होत्या। त्यामुळं स्वतः जिल्हाधिकारी यांनी पाहणी केल्यानंतर या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती। परंतु महिनाभराच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसामुळं या पुलाची पोलखोल जी आहे ते पुन्हा एकदा झालेली असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन आता पुन्हा एकदा पाहणी करून कायम स्वरूपी डागडुजी करणार का असं काहीचा प्रश्न जो आहे तो इथल्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। जितेंद्र बैसना, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।